सभासदांतर्फे सर्व रसिक वाचकांचे आजच्या 95व्या सत्रात स्वागत आहे. आज आपल्या समवेत आहेत विनयाताई गोरे आणि मी विनयाताई गोरे यांचं स्वागत करतो. आणि त्याचबरोबर सरस्वती शाळेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे सर यांचंही स्वागत करतो. आणि मी दिघे सरांना विनंती करतो की आपल्या आजच्या वक्त्याची ओळख करून द्यावी. ओळख करण्याच्या अगोदर मी त्यांना एक पुष्पगुच्छ गुलाब पुष्प देतोय. थँक्यू. शेवटी व्हर्च्युअल बुके. ऑनलाईनच आपल्याला सगळं आहे. आता खरं म्हणजे ओळख करून द्यायची म्हटलं तर प्रॉब्लेम असा की मी अजून त्यांना बघितलेलंच नाहीये, भेटलेलंच नाही आहोत. काल योग होता पण तो थोडक्यात चुकला. पण पुस्तकाच्या माध्यमातून आता खरोखरच इतकी चांगली ओळख झालेली आहे की मी थोडं जास्तच बोलीन अशी मला भीती वाटते. विनया गोरे सांगलीतल्या, एकनाथ गोरे त्याचे वडील इंग्लिशचे प्रोफेसर, शोभना त्यांची आई ही इंग्लिशचे ते मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर आणि आई शोभना ह्या इंग्लिशच्या प्रोफेसर. म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये डावा मेंदू आणि उजव्या मेंदू या दोघांचंही कॉम्बिनेशन ह्या विनया गोरे यांच्यामध्ये आलेलं आहे. आणि त्यांचं माझा आवाज चालू आहे ना, म्हणजे आवाज ऐकू आवाज येतोय? येतोय. हो, ओके काही ओके. प्रॉब्लेम नाही. हा नाही, त्यांचं बालपण म्हणजे इतकं संपन्न होतं की आता मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा तारा भवाळकर ह्या त्यांच्या शेजारी होत्या. आणि दोन्ही घरांची जरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बॅकग्राऊंड असली तरी आई वडील एकंदरीत कौटुंब इतकं मोकळं होतं. त्याचं उदाहरण म्हणजे त्यांचे शेजारी जे पारशी शेजारी होते त्यांच्या, की त्या पारशी शेजारी अगदी एका कुटुंबाची त्यांचा भाग होतं आणि हे मोठेपणी पण त्यांची हे कौटुंबिक नातं टिकलं. आता सांगलीमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी तेव्हा त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की त्यांनी तेव्हा स्कूटर टॉमबॉय म्हणून त्यांना म्हटलं जायचं असं त्यांनी स्वतःलाच म्हटलेलं आहे. आता त्या काळात म्हणजे 70च्या दशकाच्या सुरुवातीला आमच्याकडे पण ठाण्यात पण जास्त स्कूटर कुणी मुली चालवत होत्या की नाही आम्हाला माहित नाही. पण मुळात स्कूटरच मिळत नव्हती कारण बजाज आणि लॅमिनेटरसाठी नंबर लावावे लागायचे. पण एनिवे त्या त्या काळात स्कूटर चालवत होत्या. आता आत्ताचं जे पुस्तक त्यांनी लिहिले त्यांच्या या सगळ्या अनुभवावर जे लिहिलेलं आहे, वालचंद कॉलेजच्या म्हणजे सुरुवातीच्या बॅचचे अगदी कमी म्हणजे मुली जेव्हा 6 मुलीच होत्या असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्या बॅकग्राऊंडवरून आज त्या 50 वर्षानंतर आज एका कॉर्पोरेट जगातला एक महत्वाची भूमिका बजावत आहेत आणि ते सगळे अनुभव त्यांनी ह्या पुस्तकात दिले. माननीय तारा भवाळकर यांनी त्यांचं पुस्तकात प्रस्तावना दिलेली आहे आणि अर्थात ती त्यांचे शेजारी म्हणजे त्या आपलेपणाने त्यांनी ती लिहिलेली आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि त्यात त्यांनी तसं वर्णन केले की जसं बायकांचा स्त्रियांचं 2 बिंदू असतात, एक बिंदू म्हणजे माहेर आणि एक बिंदू सासर. तर विनया गोरे यांनी तिसरा बिंदू शोधला स्वतःचा असं त्यांनी त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये दिले आणि ते आपल्याला त्याची प्रचिती येतेच नंतर. पण मला असं वाटतं की नुसतं तिसरा बिंदू शोधला नाही त्यांनी, त्याच्यात तो 3 डायमेन्शन शोधला. त्याच्यात खोली आहे त्याच्यामध्ये, नुसतंच आपलं कागदावरचा त्रिकोण नाही झालेला. तर हे त्यांचं पुढच्या त्यांनी जे सांगतील पुस्तकाबद्दल स्वतःबद्दल त्याच्यात ते येतीलच. पण मला असं वाटतं की ही जी काही घटना घडल्या ह्या 45-50 वर्षापूर्वीच्या आहेत. म्हणजे त्यावेळेस आम्ही पण कॉलेजमध्येच होतो आणि कॉलेजचं लाईफ आणि एकंदरीत वातावरण त्या काळातलं आमचं कसं ते माहिती आहे आम्हाला. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये कॉमर्स कॉलेज आणि मुंबईचं कॉलेज असून सुद्धा मुली कमी होत्या, ट्रॅडिशनल ड्रेस घालून यायच्या. त्या ह्याच्यातून आता आपण 50 वर्षांनी येतोय. हा जो त्यांनी प्रवास केलेला आहे हा अतिशय रोमांचकारक आहे. त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या, त्यांनी अडचणींना तोंड देऊन त्या पुढे गेल्या आहेत. आणि हे म्हणताना हा त्यांचा अंतर्नाद आहे. गेल्या 50 वर्षाचा ते स्वतःशीच त्या बोलत आहेत आणि त्या बोलण्याचा एको आपल्याला फक्त ऐकू येतोय. त्यांनी जी काही आडवाट शोधली असं त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यात त्यांनी खूप छान वर्णन केलेलं आहे की ती रॉबर्ट प्रोस्टची कविता त्यांनी ती विदित केलेली आहे आणि त्याच्यात थोडक्यात त्यांनी विचारपूर्वक करून एक वेगळा मार्ग स्वीकारला आणि तो एकदा मार्ग स्वीकारल्यावर ते म्हणाले की तो रस्ते मग पुढे दिसायला लागले. आणि ते रस्ते दिसल्यानंतर एक MS केल्या, अमेरिकेत MS केल्यानंतर ज्युनियर इंजिनियर लागून कॉर्पोरेट जगामध्ये स्ट्रगल करत करत वरपर्यंत व्हाईस प्रेसिडेंटच्या पोस्टपर्यंत गेल्या. आणि हे मी सांगतोय हे सगळं 5 वर्षापूर्वीच आहे. आत्ताच्या काळामध्ये महिलांनी उच्च पद भूषवण्याचं नवीन नाही राहिलेलं, अत्युच्च पदावर पण आपल्या महिला आता पोहोचलेल्या आहेत. पण हे सगळं आहे हे 45-50 वर्षापूर्वीचं आहे.
आणि अमेरिकेत असून सुद्धा अजून सेकंड जेंडर बद्दल त्यावेळेचा तो अजूनही भेदभाव तो होताच. पण हे करत असताना त्यांनी जे काही कॉर्पोरेटचा अनुभव घेतलाय, हा अनुभव मला वाटतं आता आजच्या श्रोत्यांना जास्त त्याच्या संदर्भात त्या बोलतील. कारण त्यांनी त्यावेळी आलायशिप, स्पॉन्सरशिप, मेंटॉर, सर्वंट लिडरशिप असे सगळे शब्द वापरलेले आहेत त्यांच्या कलिग्स बद्दल, ऑफिसमधल्या वातावरणाबद्दल. त्यांची एक कॉमेंट्स अशी पण आहे की म्हणजे ती आता पण आपल्याला बऱ्याच वेळा अशी लक्षात येत असेल की स्त्रिया म्हणून स्त्रिया त्यांना मदत सहकार्य करत नाहीत, पण पुरुष सहकार्याने खूप मदत केली त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने. ते पण त्यांचे अनुभव आहे. आणि सिलेक्टिव्ह लिडरशिप बद्दल हे कॉर्पोरेट जगातले शब्द आहेत खरे, म्हणजे आमच्यासाठी नवीनच आहेत, कारण आम्ही फार मोठ्या कॉर्पोरेट त्याच्यात वावरलेलो नाही आहोत. तर हे सगळे शब्द वापरून त्यांनी जो काही प्रवास केला गेल्या 50 वर्षाचा, तो आपल्याला ह्या पुस्तकातून दिसतोय. हे खरं पुस्तक मला आता सुनील परांजपे यांच्या मागे पाठीशी बसलेला आहेच तो. त्यांनी मी अमेरिकेला जाताना घाईघाईत दिलं होतं. आणि सुनील आणि सुनीती ह्या दोघेही फार गंभीर प्रवृत्तीचे, ते काय केवळ माझ्या बहिणीचं पुस्तक म्हणून असं तो देणार नाही. मी अमेरिकेला निघण्याच्या गडबडीतच होतो, ते पुस्तक बरोबर घेतलं, प्रवासात ते वाचलं आणि मला खूप ते भावलं. त्याच्यातला भावण्याचा हा प्रकार, ज्यामध्ये मी त्यांच्याशी नंतर अमेरिकेत गेल्यावर संपर्क साधला, आम्ही खूप गप्पा मारल्या, की एक सांगलीतली तरुणी अमेरिकेला जाते, जास्त आधार सपोर्ट नसताना स्वतःच्या पायावर जिद्दीने उभे राहते, की जी सागराला म्हणू शकते की किनारा तुला पामराला आहे, तुलाच मर्यादा आहेत, मला माझ्या जिद्दीला मर्यादा नाही आहे. आणि हे करत असताना ऍडव्हेंचर स्पोर्ट्स, की जो आमचा फर्स्ट लव्ह आहे, साहसी खेळ, पण कितीतरी म्हणजे हे जे काही स्कीइंग, स्केटिंग, रोईंग किंवा सेलिंग, हे सगळे जे गेम्स आहेत, हे एका सांगलीतल्या मुलींनी तिकडे जाऊन करणं आणि वयाच्या पुढच्या भागात, हा मला माहित नाही ही चिकाटी, जिद्द, मेहनत ही त्यांच्यात कुठून आली. पण हा आपण आता पुढच्या एका तासामध्ये सगळं त्यांचं हे वर्णन ऐकू. आणि मला वाटतं की तुम्हाला ह्या त्यांचं वर्णन ऐकल्यानंतर बरेच प्रश्न येतील. ते प्रश्न तुम्ही जरूर विचारा. विनयाताई, तुमच्याकडे सुपूर्द करतो. थँक्यू. सर्वप्रथम सुरेंद्र भूषणमुळे, सुरेंद्र दिघे आणि तुमच्या सर्व वाचक मंडळींचे मी आभार मानते मला इथे बोलवल्याबद्दल. आणि मी जरी आता सुरुवात केली आहे बोलायला, तरी आपल्याला जेवढं इंटरॅक्टिव्ह करता येईल तेवढं करावं अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही मला मध्ये थांबवून प्रश्न विचारू शकता. मी उलट म्हणेन विचारा, कारण त्याच्यातनं आपल्याला सगळ्यांनाच शिकायला मिळेल एकमेकांपासून, असं असं मला वाटतं. मी पॉवर पॉइंट थोडेसे केलेले आहेत, कारण तुम्हाला कदाचित सारखं नुसतं मी बोलते बोलते असं कंटाळवाणं होईल, म्हणून मधूनच आपण एखादं फोटो चित्र वगैरे बघूया. आणखीन अगदी फील फ्री की कसंही तुम्हाला मध्ये बोलत असताना प्रश्न आले तर अगदी सहज विचारा आणि मग आपण असं हळूहळू पुढे जाऊ. ऐकू येतंय शिस्तीत? ओके. सहजच एक गोष्ट सांगावी म्हणतो की दोन सांगलीकर इथे जॉईन झालेले आहेत, अभय चाफेकर आणि मी, सदाशिव कुलकर्णी. ओके. सांगलीकरांचं स्वागत करणं भाग आहे हा, म्हणून. सांगलीकरांना खास सलाम असं म्हणेन मी आता. खास. आमचे आणि सांगलीकर असं म्हणेन मी. आमच्या वेळच्या प्रसिद्ध बॅडमिंटनपटू म्हणून तुमचं स्वागत. धन्यवाद. अभय थँक्यू. चाफेकर आहेतच. तर थोडस जरा शेअर करते मी. आणखीन लेट्स सी इफ आय कॅन वर्क द टेक्निकल इश्यूज हिअर. इज एव्हरीबडी ओके विथ शेअरिंग अँड एव्हरीथिंग? ओके. तर हे पुस्तकाचं टायटल आहे फाइंडिंग माय कोर, विनया गोरे ते विनया गोर. आणि एक 5-10 मिनिटातच तुमच्या लक्षात येईल की हे गोर हा काय प्रकार आहे. तर मी काय आत्ता त्याच्याबद्दल फारसं बोलत नाही. अ, खरं तर मला हे पुस्तक लिहायचंच नव्हतं. म्हणजे पहिल्यापासून माझं जे होतं की माझं पुस्तक कोण लिहिणार, म्हणजे कोण वाचणार, म्हणून मी कधीच पुस्तक लिहायचा असा मी प्लॅन केलेला नव्हता. अ, आणि असं आता सुनीलचं बोलणं झालं, सुनीलचं नाव निघालं. सुनील, सुनीता, माझी धाकटी बहीण वर्षा, हे सगळे आणि तिची मुलं, हे सगळे माझ्या मागे लागून लागून त्यांनी मला पुस्तक लिहायला लावलं असं मी म्हणेन. पण एकदा लिहायचं ठरवल्यावर मी म्हटलं की आपण अशा पद्धतीने लिहायचं की या पुस्तकात गोष्टी आहेत.
आणखीन इव्हेंट्स आहेत. आणि हे जे इव्हेंट्स किंवा गोष्टी या पुस्तकात आहेत, तर मला असं वाटलं की वाचणाऱ्याला निदान एक किंवा दोन गोष्टीत तरी स्वतःला दिसलं पाहिजे, की अरे मला हा इव्हेंट किंवा मी स्वतःला बघू शकते या याच्यात. किंवा माझ्या ओळखीचा कोणी आहे तो बघू शकतो. असं जर करता आलं, एक एक दोन इव्हेंट जरी प्रत्येकाला सापडले, तरी मी म्हणेन या पुस्तकाचं यश आहे. तर असं थोडंसं डोळ्यासमोर मी ठेवून हे पुस्तक लिहिलं. अम, आता तर माझी ही 70 वर्षाचा प्रवास आहे. सांगलीची मुलगी, इंजिनियर झालेली मुलगी, अशी जगात सगळीकडे जिप्सी सारखी हिंडते. तर दॅट्स अ 70 इयर जर्नी, हेच माझ्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे. अम, अगदी सुरुवातीच्या दिवसातलं खरं सांगायचं तर आईनी माझी सगळी पत्र जपून ठेवलेली होती. म्हणजे त्या काळात आम्ही पत्र लिहित होतो. काही लोकांना आश्चर्य वाटेल आता, की पत्र म्हणजे काय, असं वाटण्या इतकं आश्चर्य वाटेल. पण आईने माझी सगळी जपून ठेवलेल्या पत्रांमुळे मला जुन्या जुन्या 50-60 वर्षापूर्वीच्या गोष्टी सगळ्या त्या पत्रातून मला मिळाल्या. नाहीतर हे पुस्तक म्हणजे शक्यच झालं नसतं. अम, तर थोडक्यात म्हणजे मी आता युरोपमध्ये 10 देशात काम केलंय. एशियामध्ये 5 देशात आणि ऑब्व्हियसली अमेरिकेत. सरप्रायझिंगली मी भारतात कधीच काम केलेलं नाहीये, म्हणजे नोकरी अशा दृष्टीने. आणि या सगळ्या देशातून काम करत असताना प्रत्येक देशाची भाषा, त्यांचं कल्चर, अननोन और नोन और अनरिटन अँड रिटन बिझनेस रूल्स, नॉर्म्स, हे सगळं आपल्याला शिकावं लागतं. म्हणजे त्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याला वाटतं आपण खूप चांगले कम्युनिकेटर आहोत, आणि मग एकदम लक्षात येतं अरे आपल्याला काहीच माहिती नाहीये. तर त्याबाबत म्हणजे मी अमेरिकन इंग्लिश, मराठी बरोबरच जर्मन आणि स्पॅनिश भाषा, म्हणजे त्या दोन्ही भाषेमध्ये मी जगू शकते म्हणेन मी. कस्टमर इंटरॅक्शन्स वगैरे करू शकते. म्हणून हा एक स्लाइड दाखवली आहे. पुढचं थोडक्यात म्हणजे व्हॉट्स माय बेस लाईन. कारण काय, शेवटी आपण आपलं लहानपण कसं असतं, त्याच्यातनं आपण काय शिकलो त्याचाच पुढे आपल्याला उपयोग होतो. तर आमचं हे चौकोनी कुटुंब, आई वडील, मी आणि माझी धाकटी बहीण. काही काही गोष्टी मला असं सांगावंसं वाटतं इथे, की त्याचा मला पुढे खूप 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 उपयोग झाला. एक म्हणजे आता सुरेंद्र म्हणाले तसं, वडिलांकडनं मॅथमॅटिक्स, आईकडनं भाषा, म्हणजे राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन असं थोडं थोडं मला दोघांकडनं मिळालं. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्या काळात, म्हणजे आता वर टॉकिंग अबाउट 1950s 1960s, त्या काळात सुद्धा मला आईवडिलांनी स्वतंत्र विचार करायला परवानगी दिली. म्हणजे मी परवानगी असं म्हणणार नाही, मी म्हणेन एनकरेज केलं. आणि त्याचा मला खूप पुढच्या आयुष्यात उपयोग झाला. दुसरं म्हणजे सगळ्याच लहान मुलांसारखं मी कायम प्रश्न विचारायची, हे का ते का, बिग वाय असं मी पुस्तकात म्हटलंय, कारण मला अशी क्युरिओसिटी होती. आई बाबांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे होती असं मी म्हणणार नाही, पण त्यांनी मला कधी थांबवलं नाही की तू विचारणं बंद कर. आणखीन हे जे बिग वाय, हे पुढच्या आयुष्यात सगळं माझ्या अतिशय महत्वाचं आणि अतिशय म्हणजे कॉर्नरस्टोन झालं असं म्हणेन मी माझ्या करिअरच्या ह्याच्यात. तिसरं मी म्हणेन की मला वाचनाची अतिशय आवड होती. म्हणजे आता आपण ताराबाई भवाळकरांचा रेफरन्स बोललो आहोत. त्या आमच्या शेजारी राहायच्या, आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या वाचनासाठी पुस्तकं म्हणा, किंवा जनरलच मला वाचनाची आवड होती. आणि मग मी कुठल्याही प्रकारचं वाचन वाचायची. पण आई वडिलांनी असं नाही सांगितलं की हे चांगलं नाही, ते चांगलं नाही, हे वाचू नको, ते वाचू नको. त्यांचं मत असायचं की तू वाच, तुझं तुलाच कळायला लागेल. कारण या वाचनामुळे काय झालं, जिज्ञासा वाढते. आपलं डोळे उघडतात म्हणणार नाही मी, पण आपलं विजन मोठं होतं, वाईड ओपन. आणखीन त्याच्यातून सुद्धा पुढे म्हणजे मी बोलेनच की ही जी जिज्ञासा हा जो प्रकार आहे,
तो अतिशय मला पुढे उपयोगी पडला पुढच्या आयुष्यात. आणि ऑफकोर्स आमचे शेजारी, प्रश्न होता का इथे? आणि ऑफकोर्स आमचे शेजारी म्हणजे अगदी घरच्यासारखं इराणी फॅमिली. आणि आम्ही म्हणजे मध्यम वर्गात वाढलेले, टिपिकल महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय. आणि पारशी लोकांशी इतकं आमची जवळीक, म्हणजे जवळजवळ आमचं एक घर असल्यासारखं होतं. आणि अशा पद्धतीत वाढल्यामुळे अ, आणखीन एका कल्चरची आपोआप माझी ओळख होत गेली जेव्हा मी अगदी लहानपणापासून. आणि या सगळ्याचा मला पुढे खूप 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 उपयोग झाला, कारण या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरल्या माझ्या दृष्टीने. आणि ते मात्र आईबाबांचं शिक्षण आणि मोल हे कधीच मी विसरू शकणार नाही. आणि त्यामुळे हे पुस्तक सुद्धा मी आईबाबांनाच अर्पण केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा लिहिलेलं, जन्मात पहिल्यांदा लिहिलेलं हे असं पुस्तक आहे माझं. अ, आणि त्या काळात अ, माझी धाकटी बहीण वर्षा ही स्पोर्ट्समध्ये, सांगलीच्या लोकांना आठवत असेल, ती महाराष्ट्राकडून बॅडमिंटन वगैरे खेळलेली आहे. आणि मी मात्र स्पोर्ट्सशी काहीही संबंध नसलेली मुलगी आहे शाळेत असताना. म्हणजे वाचन आणि वक्तृत्व या दोनच गोष्टी मी करत होते. तर हा फोटो कधीतरी कॉलेजमध्ये असताना त्यावेळेचे महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर वसंतराव नाईक यांच्याकडनं काहीतरी बक्षीस मिळालेलं आहे. आता एक्झॅक्टली आठवत नाही. पण मी खूप वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. पण स्पोर्ट्स हे कधीही मी लक्षात सुद्धा आलेलं नाही माझ्या, की मी स्पोर्ट्स करेन किंवा स्पोर्ट्सची मला आवड लागेल पुढच्या आयुष्यात. कारण तो वाटा सगळ्या माझ्या बहिणीकडे होता. आणि सांगलीला असल्यामुळे त्या काळात तर सगळे मराठी शिक्षणच होतं आपलं. म्हणजे माझं विलिंग्डन कॉलेज आणि वालचंद कॉलेज. मी इंजिनिअरिंगला गेले. एकदा कोणीतरी मला प्रश्न विचारला होता की तू का इंजिनिअरिंगला गेलीस आणि त्यात मेकॅनिकलला का गेलीस पुन्हा. तर तो थोडासा माझा बंडखोरपणा असं मी म्हणेन, की मुलींनी का जायचं नाही इंजिनिअरिंगला, मी जाऊन दाखवते. का नाही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं, मी करून दाखवते. का करायचं नाही, कारण मला काचं उत्तर मिळालं नाही. त्यामुळे मी अशी पुढे 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 जात गेले किंवा जात राहिले, असं मी म्हणेन या गोष्टींबद्दल. आणि असं छान चाललेलं होतं माझं. इंजिनिअरिंग कॉलेजच्या मी चौथ्या सेमेस्टरला होते. आणि एकदम अचानक असं मागणी येऊन लग्न ठरलं. आणि असं होय नाही मला शिकायचंय, कसं करता येईल, का करता येईल, असं हो नाही करत लग्न झालं. त्यावेळची म्हणजे अ, मी म्हणेन की आयडिया माझी अशी होती, आणि भाबडी म्हणेन आज मी त्याला. अ, तर भाबडी आयडिया अशी होती की मी जर्मनीत जाईन, आणि माझं उरलेलं इंजिनिअरिंगचं शिक्षण मी जर्मनीत पूर्ण करेन. माझी अगदी खात्री होती की तसं मला करता येईल. आणखीन तर अशा वेगवेगळ्या अपेक्षा म्हणा किंवा अशा वेगवेगळ्या आयडियाज घेऊन मी जर्मनीत गेले. त्यावेळेस मी होते 20 वर्षाची, 1972. आणि हा माझा फोटो तुम्हाला जस्ट मला दाखवायचा आहे गंमत म्हणून. आणि लेट्स सी वाय इज इट नॉट गोईंग. म्हणजे आज आपण अगदी पटपट युरोपला जातो, म्हणजे अमेरिकेत जातो, कुठेही जातो. त्या काळात बायकांनाच काय, पुरुष सुद्धा फार भारताबाहेर कमी जायचे. त्यामुळे त्यामुळे आमचे असे फोटो बिटो यायचे. तर एक मिनिट हा, वाय इज इट नॉट मुव्हिंग. ओके. तर असे फोटो वगैरे असायचे एअरपोर्टवर, मोठे मोठे हार घालून, अमुक तमुक तमुक. पेपरमध्ये छोट्या छोट्या बातम्या यायच्या की या गावातली ही मुलगी कुठे जर्मनीत गेली, अमेरिकेत गेली, वगैरे वगैरे. भाबडी होते. मला सगळं करता येईल वाटत होतं. लगेच मी इंजिनियर होणार, तिकडे गेल्यावर 2 वर्षात माझं उरलेली इकडची 2 वर्ष पूर्ण करणार. काहीच कल्पना नव्हती तेव्हा की वेगळं कल्चर, वेगळी भाषा, आणि त्याच्यातून काय प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम्स येतील याची काहीच कल्पना नव्हती.
म्हणजे जग काय, हा मी एवढी लहान आहे, सगळं जग मी केव्हाही पादाक्रांत करू शकेन, अशा अशा भावनेने मी जर्मनीत गेले. आणि मग तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे मी इथे जी जर्मन शिकले ते जर्मन आणि मी ज्या जर्मन गावात आम्ही राहत होतो त्या गावातलं जर्मन वेगळं आहे. म्हणजे मला शिकलेलं जर्मन येत नाही, होक डॉइच वर्सेस डायलेक्ट जी त्यांची श्वेबिश, तर मग ते शिकायला लागलं. अम, आणखीन आमचे जे लँडलॉर्ड होते त्यावेळेला, अम, त्या त्या दोघांनी मला खूपच मदत केली, हेर आणि फ्राऊ स्ट्रोहेकर. त्यांना खूप वाटायचं, अरे बापरे, ही मुलगी इंजिनियर होणार आहे. म्हणजे युरोपमध्ये ते कधी ऐकलेलंही नव्हतं त्यावेळेस की मुली इंजिनियर होतील म्हणून. आणि त्यांच्या बायकोनी मला खूप हातवारे करून असं अगदी शिकवायच्या त्या मला. आपण आता नॉन व्हर्बल, व्हर्बल वगैरे असे शब्द वापरतो, त्यावेळेस ते शब्द पण माहिती नव्हते. पण त्यावेळेस त्या फ्राऊ स्ट्रोएकर असे हातवारे करून मला शिकवायच्या, अगं मला हे म्हणायचंय, अगं मला ते म्हणायचंय. खूप चुका केल्या, खूप वेळेला असे गोंधळ झाले, किंवा त्यांना वाटायचं की मी हे करतेय ते चुकीचं आहे, पण ते सांगायचं कसं. आणि त्यावेळेस मला मग कम्युनिकेशन, कल्चर या गोष्टींचं खूप महत्त्व समजायला लागलं. आणि अगदी साध्या साध्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात. म्हणजे अगदी साधी गोष्ट सांगते मी, की जर्मनीत असताना संध्याकाळचे दिवे लागले की घराचे पडदे बंद करायचे, कारण घरातला दिवा बाहेर गेला हे सभ्यतेचं लक्षण समजलं जायचं नाही. आणि ही किती साधी गोष्ट आहे, पण ती सुद्धा कोणीतरी शिकवावी लागते, आपल्याला माहिती नसते. आणि ह्या प्रॅक्टिकल गोष्टी मी तेव्हा शिकत होते. आणि मी खूप अशी डिस्टर्ब होते की माझं आता इंजिनिअरिंग शिक्षण तिथे पूर्ण होणार नाही, असं जरा दिसायला लागलं होतं. कारण जर्मनीतली शिक्षण पद्धती आणि भारतातली शिक्षण पद्धती यात खूप फरक होता. म्हणून मग मी तिथे नोकरी करायला सुरुवात केली, अगदी खालच्या लेवलची नोकरी. म्हणजे आज मी म्हणेन अप्रेंटिस अशा लेवलची होती. पण त्यामुळे मला भाषा शिकता आली, आणि महत्वाचं म्हणजे मी दुसऱ्या नवीन प्रकारचं काम शिकू शकले. मी तेव्हा हे PCBs 1970 जे दाखवतेय मी, हे प्रिंटेड सर्किट बोर्ड्स मी हाताने त्यावेळेस करत होते, सॉल्डरिंग वगैरे करायला शिकले. सांगलीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रिंटेड सर्किट बोर्ड, इलेक्ट्रॉनिक्स असले विषय सुद्धा ऐकलेले नव्हते. त्यामुळे खूप वेगवेगळे मला विषय शिकायला मिळाले. आणि त्याच सुमारास एक डॉक्टर उल्लाल म्हणून त्यांच्याशी ओळख झाली, आणि मी थोडं कम्प्युटर इंजिनिअरिंगचे क्लासेस ऑडिट करायला लागले. म्हणजे मी त्या क्लासमध्ये जाऊन बसायला लागले. मला तिथे ग्रेड मिळाली नाही, परीक्षा दिल्या, मार्क मिळाले, पण डिप्लोमा नाही मिळाला किंवा सर्टिफिकेट मिळालं नाही, कारण माझं BE पूर्ण झालेलं नव्हतं. पण गंमत अशी असते, ते फाखोक म्हणतात त्या टाईपच्या कॉलेजला. गंमत अशी असते की 20-25 वर्षांनी जेव्हा मी पुन्हा युरोपमध्ये गेले, त्यावेळेस मी अशा फाखोक शुलेमध्ये तिथले स्टुडंट्सना इंटरव्ह्यू घेऊन आमच्या नोकरीत काम द्यायला लागले होते. म्हणजे ज्या फाखोक शुलेमध्ये मला ऍडमिशन सुद्धा मिळत नव्हती, त्या फाखोक शुलेमधले स्टुडंट्स मी आता माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये घ्यायला लागले होते. म्हणजे अशी गंमत असते, कसं आयुष्य कसं असं वळणावळणाने वाढत जातं तशासारखं. तर जर्मनीत 2 वर्ष होते मी. आणखीन कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि हे इलेक्ट्रॉनिक्स असे अगदी नवीन विषय शिकले, नवीन भाषा शिकले, नवीन माणसांशी नाती जोडली म्हणेन मी. आणखीन या गोष्टी कधीच भारतात असताना असं विचार करून केलेल्या नव्हत्या. म्हणजे आपलीच भाषा असते, आपल्या शेजारचे लोक असतात, आपण कायमच एकत्र असतो, त्यात विचार काय करायचा असं होऊन जातं ना. आणि जर्मनीत गेल्यावर ते माझ्या एक्सप्लिसिटली लक्षात यायला लागलं. कल्चर, कम्युनिकेशन, लँग्वेज, व्हर्बल, नॉन व्हर्बल बिहेवियर, आणि हाऊ टू रिलेट विथ पीपल, हाऊ टू रिलेट विथ पीपल इन देअर कल्चर, इन देअर लँग्वेज, इन देअर अंडरस्टँडिंग. आणि त्याचाही पुढे खूप खूप उपयोग झाला. आणखीन हे जे फ्राऊ स्ट्रोहेकर मी म्हणते, त्यांचे आणि माझे पुढे किती किती वर्ष, म्हणजे आता ते दोघंही नाही आहेत, खूप वर्ष माझे त्यांच्याशी संबंध राहिले. इतकं की मी फ्राऊ स्ट्रोहेकर आणि हेर स्ट्रोहेकर, म्हणजे मिस्टर अँड मिसेस स्ट्रोहेकर, त्यांना मी माझे दुसरे आई बाबा म्हणते.
आणखीन मग मी काही वर्षांनी पुन्हा जेव्हा जर्मनीत गेले, तेव्हा माझी आई आणि माझी जर्मन आई या एकमेकांशी गप्पा मारत होत्या. म्हणजे तासभर त्या दोघी गप्पा मारत होत्या. माझ्या जर्मन आईला इंग्लिश येत नाही, मराठी येत नाही, आणि माझ्या आईला जर्मन येत नाही. तरी पण त्या बोलत होत्या, हसत होत्या. त्यावेळेस मग एकदम लक्षात आलं, अरे कम्युनिकेशन हे इट्स फ्रॉम द हार्ट. आणि काही काही वेळेला भाषेच्या पलीकडे आपलं कम्युनिकेशन होत असतं. त्यामुळे हा फोटो माझ्या अगदी आवडीचा फोटो आहे. माझी आई आणि माझी जर्मन आई. तर असं 2 वर्ष मी जर्मनीत राहिले. आणि त्यावेळेस लक्षात आलं की नाही, माझं शिक्षण जर्मनीत पूर्ण होणार नाही. म्हणून आम्ही ठरवलं की मी भारतात परत यायचं, पूर्ण करायचं. आणि तोपर्यंत माय एक्स हजबंड म्हणेन मी, त्यांनी अमेरिकेत जाऊन MS पूर्ण करायचं असं आम्ही ठरवलं. आणि आम्ही दोघं दोन दिशांना निघालो. आणि लवकरच अमेरिकेत परत यायचं असा प्लॅन करून आम्ही निघालो. आणि मी मग 74 मध्ये परत सांगलीला आले. आणि वालचंद कॉलेजला माझी 3 सेमेस्टर राहिलेल्या होत्या, त्या मी पूर्ण केल्या. आणि 1976 साली मी माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. माझ्या आधीच्या वर्गातही मी मुलगी एकटीच होते. नंतर 1.5 वर्षांनी 2 वर्षांनी परत आल्यावर सुद्धा वर्गात माझ्या मी एकटीच मुलगी होते. अ, आता बऱ्याच जणांनी सुधा मूर्तींचे अनुभव ऐकलेले आहेत की त्यांचं झाल्यावर त्यांना टेल्कोमध्ये काय प्रकारचा अनुभव आला. सुधा मूर्ती एक 2-3 वर्षच आहेत माझ्या पुढे. माझी सुद्धा टेल्कोमध्ये म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं होतं माझं सुद्धा. आणि मग मी फायनल इंटरव्ह्यूला टेल्कोमध्ये गेले, तर त्यांनी मला काय सांगावं, सगळे माझे नेहमीप्रमाणे रिटन झालं, इंटरव्ह्यू झाले, अमुक तमुक. त्यांनी आणि मला प्रोडक्शनला जायचं होतं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की नाही, मुली शॉप फ्लोअरला काम नाही करत. अ, आणि म्हणून मला त्यांनी ट्रेनिंगमध्ये अपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही ट्रेनिंगमध्ये या, पण शॉप फ्लोअरला काम नाही करत. आणि त्यावेळेस मला प्रोडक्शनमध्ये जायचंच नव्हतं, म्हणून मी तो नाकारला. पण गंमत अशी की आणखीन काही वर्षांनी मी एकदा चायनामध्ये गेले होते, असंच कामाच्या दृष्टीने. आणि तेव्हा मी अख्खी असेंब्ली लाईन, ज्या फॅक्टरी वर्कर्स मुली होत्या, सुपरवायझर्स मुली होत्या, मॅनेजर्स मुली होत्या, अख्खी असेंब्ली लाईन चायनामध्ये बायका चालवत होत्या. आणि मी म्हंटल, अरे काय करतायत हे भारतात, मला टेल्कोमध्ये त्यांनी येऊ दिलं नाही, तर मग मी आता इथे चायनामध्ये जाऊन करू का काय, असं माझ्या डोक्यात यायला लागलं. तर म्हणून म्हणलं, असे जे गमतीशीर अनुभव असतात, तर फाक होक शुलेचा म्हटलं तसं, किंवा तर असं म्हणजे वेगवेगळ्या वाटा जातात, वळणं येतात. आणि प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन एक्सपिरियन्स, नवीन अनुभव असे शिकत असतो. तर तसंच झालं माझ्या दृष्टीने पण. आणि मग झाल्यावर मी अमेरिकेत गेले. आणि त्याच्यानंतरच म्हणजे आता असा कोणीतरी मला प्रश्न विचारला की तुला आठवतंय का की विनया गोरे तर विनया गोर पिव्हिटल पॉइंट कुठला होता, आणि गोर म्हणजे काय. तर थोडक्यात गोर म्हणजे आपल्या अमेरिकन लोकांना, गोऱ्या लोकांना गोरे असं म्हणायला येत नाही, त्यामुळे ते माझं स्पेलिंग बघून गोर असा उच्चार करायला लागले. पण गोरेची गोर हा पिव्हिटल पॉइंट कुठला होता. तर मी म्हणेन की मी अमेरिकेत एक 2-3 महिनेच असेन मी अमेरिकेत. आणि काही कारणाने माय एक्स हजबंड ॲट दॅट टाइम, त्यांनी भारतात परत जायचं ठरवलं. आणि थोडक्यात म्हणजे आय वॉज स्टक इन द US. माझ्याजवळ पैसे नव्हते विमानाचं तिकीट काढायला. आय वॉज होल्डिंग $50 इन माय हँड. आणि मी आता 3 महिने झाले अमेरिकेत येऊन. ओळखी तर कोणाच्याच नव्हत्या, भाषा तर जेमतेम येत होती. अ, आपल्याला जरी लिहायला वाचायला आलं तरी बोली भाषा एकदम वेगळी असते. तर मी आता एकटी काय करणार, असं मोठा प्रश्न माझ्या पुढे होता. की मी आई बाबांना पत्र लिहून तिकिटाचे पैसे मागायचे आणि भारतात परत यायचं,
का अमेरिकेत राहून MS करायचं आणि ते कसं करायचं, असे प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभे होते. पहिले 2-3 दिवस म्हणजे अ, काही सुचत नव्हतं, काय करायचं, कसं करायचं. आणि एक दिवस असं मी खिडकीतून बाहेर बघितलं आणि बाहेर छान हिरवळ होती, फुलं फुलत होती आणि खूप मुलं तिथे पळत होती. जॉगिंग ट्रॅक होता युनिव्हर्सिटीचा. आणि काय माझ्या डोक्यात आलं माहिती नाही, मी शूज घातले आणि पळायला लागले. आणि मी जवळजवळ 5-6 मैल पळले त्या दिवशी, किंवा जास्तही असेल. इतकी पळले, इतकी पळले, इतकी पळले की मला चालायला शक्ती नव्हती. मी असं म्हणेन दॅट वॉज माय पिव्हिटल पॉइंट, की गोरेची गोर व्हायला सुरुवात झाली त्या दिवशी. आज आता आपण म्हणतो की एक्सरसाइजनी एंडोर्फिन्स येतात, तुमच्या मनातली जळमटं निघून जातात, तुम्हाला नवीन वेगवेगळ्या गोष्टींना तुम्ही क्रिएटिव्हली बघू शकता. हे आज आपल्याला माहिती आहे, आपण सायंटिफिकली वाचतो. त्यावेळेस काहीच माहिती नव्हतं. पण एवढं मात्र माझ्या लक्षात आलं की मी इतकी पळत होते, पळत होते, पळत होते, त्या घामाबरोबर धुम्मस निघून जात होते. आणि त्यामुळे मला खूप वेगवेगळ्या गोष्टी कशा करता येईल याच्या आयडियाज डोक्यात येत होत्या. आणि त्या दिवसापासून मला रोज पळायची सवय लागली. म्हणजे कधीही स्पोर्ट्सशी संबंध नसलेली मी अशी पळायला लागले की तिथल्या लोकांना वाटलं मी कुठली तरी मॅरेथॉन का कसली तरी तयारी करते. पण वेन आय लुक बॅक टुडे, मी असं म्हणेन की दॅट वॉज माय स्टार्टिंग पॉइंट माझ्या ट्रान्झिशनचा, किंवा माझ्या ट्रान्सफॉर्मेशनचा. दॅट वॉज द ट्रान्झिशन पॉइंट असं म्हणेन मी. आणि मग त्याच्या पुढे एक 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 मला खूप लोक भेटले, खूप लोकांनी मदत केली मला. थोडक्यात मी आज म्हणेन की तोंड उघडून विचारलं की लोक मदत करतात. जगात चांगले लोक जास्त आहेत वाईटपेक्षा. पण एक गोष्ट मी म्हणेन की मला त्यावेळेस आपल्या इंडियन विद्यार्थ्यांनी, जे ग्रॅज्युएट स्टुडंट्स म्हणजे MS वगैरे करायला आले होते, त्यांनी नाही मदत केली. पण मला अनोळखी अमेरिकन लोकांनी मदत केली. आणि त्यांच्या मदतीच्या जोरावर मी पुढे पुढे जाऊ शकले. आणि 1-1.5 वर्षात मी MS पूर्ण केलं. अमेरिकेत मी गेले तेव्हा मला गाडी चालवायला येत नव्हती. आणि अमेरिकेत तर गाडीशिवाय काहीच होत नाही. त्यामुळे ते एक महत्वाचं होतं की मला गाडी कशी चालवायला येणार. आणि त्यावेळेस मग मी म्हंटल, अरे आपल्याला कसं आता शिकायला मिळणार. तर माझा एक मित्र, अमेरिकन मित्र, मला म्हणाला मी तुला शिकवतो. आणि त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की डोंट हिट द कर्ब, डोंट हिट द कर्ब. तर डोंट हिट द कर्ब म्हटल्यावर मी कर्ब कुठे आहे तिकडे बघायची आणि गाडी तिकडे काय मादळत बसायची. आणि दुसरा एक मित्र म्हणाला, नाही नाही, स्टे इन द लेन, स्टे इन द लेन. आणि त्यांनी बरोबर स्टे इन द लेन म्हटल्यावर मी कायम स्टे इन द लेन, कुठे आहे माझी लेन, कुठे आहे बघून मी कायम, म्हणजे आय वॉज ऑलवेज इन द स्ट्रेट लाईन. आणि त्यामुळे मला पटकन गाडी चालवायला यायला लागली. तर म्हणजे माझे जे ध्येय होतं की मला गाडी चालवायची आहे, ते ध्येय मी कशा पद्धतीने बघत गेले त्याच्यात एकदम फरक पडला. परवा मी सचिन तेंडुलकरच आय थिंक, त्यांच्याबद्दल वाचत होते. तर त्यांनी लिहिलं होतं की मला कधी, मी जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा मला फिल्डर्स कधी दिसत नाहीत, त्यांच्यामधली जागा दिसते. तर असाच हा प्रकार आहे की स्टे इन द लेन वर्सेस डोंट हिट द कर्ब. त्यामुळे किती फरक पडतो आपल्याला, पटकन आपला मेंदू, आपला ब्रेन कशा दृष्टीने विचार करायला लागतो, ती मला गंमत त्या अनुभवातनं समजली. तर असं असं करत मग मी माझं MS पूर्ण केलं. आणि आता MS पूर्ण झाल्यावर नोकरी करायची. अ, तर नोकरी करायची म्हणजे आम्हा सर्व इंजिनियर लोकांना त्यावेळेस बेल लॅब्स मध्ये काम करायची संधी मिळावी असं कायम वाटायचं, कारण इट इज द इंजिनिअरिंग थिंक टँक. तर मला पण असं वाटलं, अर्ज केला. माहिती नव्हतं, मिळेल अशी खात्री नव्हती, जवळजवळ मिळणार नाही अशीच खात्री होती असं मी म्हणेन. पण मिळून गेली. रिगरस इंटरव्ह्यू झाला वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यावेळेस मला वाटलं की आता मला इथे खूप रोल मॉडेल्स, विमेन रोल मॉडेल्स बघायला मिळतील. आणि त्या बाबतीत मात्र माझी खूप निराशा झाली. आणि मग लक्षात आलं माझ्या की 1974 सालापर्यंत अमेरिकेतल्या बायकांना स्वतःचं बँक अकाउंट
किंवा क्रेडिट कार्ड सुद्धा को सायनर असल्याशिवाय घेता येत नव्हतं. आणि मी अमेरिकेत गेले ते साल होतं 77. म्हणजे किती रिसेंट होतं बघा, 3 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि मिड 70s मध्ये, म्हणजे आपल्याला इथे बसून वाटतं अरे अमेरिकेतल्या बायका इतक्या फ्री आहेत, सगळं करू शकतात, करतात. तशी परिस्थिती नाही. आपल्याला वाटतं तसं नसतं. हे मला फार पटकन लक्षात आलं त्यावेळेला. आणि 70s पर्यंत बायका फारशा बाहेर पडलेल्या नव्हत्या घराच्या बाहेर. ज्या होत्या त्या डॉक्टर्स होत्या किंवा नर्सेस होत्या किंवा शाळेत शिकवणाऱ्या वगैरे होत्या. कॉर्पोरेट करिअर वुमेन अशा फारशा नव्हत्या. त्यामुळे आमची ही पहिली लाट असं म्हणेन मी, पहिल्या 5 वर्षातली वगैरे वगैरे. तर मी नोकरी सुरू केली. जरा आय वॉज डिसअपॉइंटेड की आपल्याला इथे रोल मॉडेल्स नाही आहेत. आणि मी व्होरेशियस रीडर पहिल्यापासून. आणि मला एक पुस्तक वाचायला मिळालं. आणि त्या पुस्तकाचं टायटल होतं गेम्स मदर नेव्हर टॉच यू. तर काय बरं म्हणून मी बघितलं आणि एकदम असा लख्ख प्रकाश पडला डोक्यात की कॉर्पोरेट कल्चर जे आहे ते पोकर खेळण्यासारखं आहे. आणि बायका ज्या कॉर्पोरेशन मध्ये त्यावेळेस येत होत्या त्या रमी खेळायच्या तयारीने येत होत्या. तर आता लोकांना पोकर म्हणजे काय माहिती आहे, थोडक्यात मी सांगते. आपण चिप्स आपल्याला मिळतात आणि आपण चिप्सवर बेटिंग करून पोकर फेस म्हणजे निर्विकार चेहरा करून आपण आपल्या इतर प्लेयर्सना सांगायला म्हणजे कन्व्हिन्स करायला पाहिजे जणू काही माझ्याकडे सर्वात इम्पॉर्टंट महत्वाचा आणखीन मोस्ट मोस्ट व्हॅल्युएबल डाव आहे की दॅट वे दे विल फोल्ड अँड वॉक अवे आणि सगळ्या चिप्स मला मिळतील, मी गोळा करेन. हे थोडक्यात पोकर. दॅट्स हाऊ यू प्ले पोकर. तर कॉर्पोरेट पोकरच्या हु इज द विनर, ज्याला मनी, इन्फ्लुअन्स अँड पॉवर. आणि चिप्स म्हणजे काय, तर व्हाईट व्हाईट मेयो दे असूम दॅट दे हॅव चिप्स. असू देत नाहीतर नसू देत, हे कल्चर होतं. आजही आहे, तेव्हाही होतं. आणि मुलींना लहानपणापासून सांगितलं जायचं की तुम्ही यू बी मॉडरेटिंग फोर्स. यू बी म्हणजे आपण म्हणतो की तुम्ही भांडू नका. किंवा आपल्याकडे मी म्हणेन की मुलांना आपण मोटर देऊ खेळ खेळ म्हणून आणि मुलीला बाहुली देऊ. तशाच प्रकारची अनालॉजी मी सांगू शकेन. आणि त्यामुळे मुलींकडे चिप्स नाहीत हे गृहीत धरलेलं होतं, मुलांकडे चिप्स आहेत असं गृहीत धरलेलं होतं. आणि त्यातून पुन्हा मुलांना लहानपणापासून टीम स्पोर्ट्स आणि पर्टिक्युलरली अमेरिकन फुटबॉल विच इज अ रफ अँड टम्बल स्पोर्ट, त्यांचे टीम मेंटोरिंग होतं. आणि विनिंग इज द ओनली थिंग, विनिंग इज द ओनली थिंग, व्हेरी इम्पॉर्टंट. हे त्यांच्यावर पहिल्यापासून मनावर बिंबवलेलं होतं. तर या बायका म्हणजे माझ्यासारख्या बायका रमी खेळायला आलेल्या आणि हा पोकरचा गेम आपल्याला आता खेळायचा आहे, तर मला पोकर कोण शिकवणार हा पहिला प्रश्न. अमेरिकेतल्या बायकांना निदान माहिती होतं की इट्स अ डिफरंट कल्चर. त्यांना येत नसेल, समजत नसेल, पण त्यांना माहिती होतं. मला तर ते पण माहिती नव्हतं. जे गंमत सांगते, त्या काळात आम्हाला सांगायचे की तुम्ही टाय असलेला ब्लाउज घाला, कारण टाय इज द सिम्बल ऑफ मेल व्हिरिलिटी. तर मी म्हणायची अरे टाय घालून काय होणार, कारण पोकर इज अ माइंड गेम. तुम्ही एकमेकांना फसवणं नाही म्हणणार मी, पण तुम्ही एकमेकांवर मात करणार युझिंग माइंड गेम्स. तर माझ्या टायनी काय फरक पडणार. मला पोकरचे पॉवर सिम्बल्स समजून घ्यायला पाहिजेत. मला पोकरचे रिटन आणि अनरिटन रूल्स समजावून घ्यायला पाहिजेत. त्यामुळे मी माझे माझे पॉवर सिम्बल्स तयार तयार केले ओव्हर द इयर्स. आणि एक गोष्ट मी सांगेन की आपण जे आता संघर्ष वगैरे बोलतोय, तो संघर्ष पुरुषांबरोबर नसून पुरुष प्रधान संस्कृती बरोबरचा तो संघर्ष आहे. आणि हे मला महत्वाचं सांगायचंय, कारण मला मदत कोणी केली असेल तर खूप पुरुषांनी मला मदत केली. पोकर काय आहे हे शिकून घ्यायला मला खूप पुरुषांनी मदत केली. आणि त्याच वेळेस करिअर म्हणजे काय, जॉब म्हणजे काय, या गोष्टी मी शिकत गेले, खूप चुकत गेले, खूप शिकत गेले. मला असं वाटायचंय की मी घोड्यावर चढली आहे, घोडा असा चौखूर उधळतोय,
पण माझ्या चुका झाल्या की मी घोड्यावरनं पडते. पडले तरी मग मी अं, कोण मला हसतायत वगैरे न बघता परत घोड्यावर बसायचं. पण काहीही झालं तरी घोड्याचा लगाम आपल्या हातात ठेवला पाहिजे, ही माझ्या डोक्यात अतिशय महत्वाची कल्पना पहिल्यापासून होती. म्हणजे आपण जे वाय सुरुवातीला मी म्हटलं, तेच असं पुढे पुढे मच्युअर होत गेलं. आणि जॉब आणि करिअरचा फरक काय, तर करिअर म्हणजे तुम्ही कायम तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असणार, आणि जॉब म्हणजे तुम्ही जे हार्ड स्किल शिकलेले असतात त्याच्यात तुम्हाला एव्होल्युशनरी प्रमोशन्स मिळतील, पैसे मिळतील. पण करिअरमध्ये तुम्हाला रेव्होल्युशनरी पैसे मिळणार, करिअर वाढणार. पण त्याच्यासाठी कम्फर्ट झोन अतिशय बाहेर पाहिजे. तर हे माझ्या डोक्यात आलं आणि 4 प्रकारचे रोल्स मला अतिशय महत्वाचे आणि माझ्या उपयोगी पडले. आणि ते रोल्स म्हणजे मेंटोर, स्पॉन्सर, ॲलाय आणि चौथा म्हणजे साऊंडिंग बोर्ड. मी आता वेळेकडे बघते कारण आपल्याला कमी वेळ आहे थोडा. अम, तर मेंटोरचं मला एक उदाहरण द्यायचं. मी पहिलं आपल्याला ॲलायचं उदाहरण देते. माझ्या पटकन लक्षात आलं की मी मीटिंगमध्ये असले, मीच नाही इतर मुलींचंही मी म्हणेन, इतर इंजिनियर मुलींचं. मी मीटिंगमध्ये असले, मी एखादं म्हटलं की अरे हे आपण ही आयडिया करून बघूया, तर मी जणू काही बोललेच नाही असं दुर्लक्ष करायचं माझ्याकडे. किंवा मी जर काही बोलले तर हा हा हा, आम्ही असं केलंय म्हणजे ते काय एवढं महत्वाचं नाही असं म्हणून मला इग्नोर करायचंय. आणि तेच जर तीच आयडिया एखाद्या पुरुषाने 5 मिनिटांनी जर सांगितली, तर अरे वा काय सुंदर आयडिया आहे, आपण याच्यावर जरा चर्चा करूया. तर असं व्हायचं. तर मी म्हणायचे असं का होतं, तर मला ॲलायज पाहिजेत. म्हणजे मला असे पुरुष पाहिजेत की की जे रिस्पेक्टेड आहेत, ते पब्लिकली मला सपोर्ट करतील. जर इतर लोक म्हटले की नाही नाही हे काय बरोबर नाही आहे, तर हा माझा ॲलाय म्हणू शकतो, अरे थांबा ना, तिला पूर्ण तरी बोलू द्या, मग आपण त्याच्यावर विचार करूया. नसतील तिचे म्हणजे नाही आपण घेणार ती काय म्हणते ते, पण आपण निदान विचार तरी करूया. तर हा जो ॲलाय आहे तो मला पब्लिकली सपोर्ट करतो, तो माझा ॲलाय. तर असे मला ॲलाय सापडत गेले. किंवा मी शोधले असं उलटं म्हणेन मी, कारण नाही पॅसिव्हली काही सापडलं नाही मला, ऍक्टिव्हली मी शोधले आणि मला मिळाले. अ, तसंच दुसरं रोल आहे तो म्हणजे मेंटोर. आणि मेंटोरचा रोल आहे तो म्हणजे त्याच्याकडून मला काय शिकायचंय. आता गुरु आपण म्हणतो, मराठीत पुष्कळ लोकांनी मला विचारलं, हा मेंटोर म्हणजे गुरु का? मी म्हंटल नाही, मेंटोर म्हणजे गुरु नाही. मेंटोर म्हणजे मला काय शिकायचं आहे ते मला कोण शिकवणारा त्यावेळेस भेटेल. म्हणजे काही वेळेस मी म्हणते की मला जर मोर आवडतो, तर मोरासारखं नाचायला मला कोण शिकवेल. मी मोर कसा होईल असं मला कोण शिकवेल, असा मला मेंटोर पाहिजे. तर एका मेंटोरचं मी उदाहरण देते. अं, जरा हिला बोलतेस का, स्वरूपाला काय होतं एक्झॅक्टली, आपली टेक्निकल डिफिकल्टी जातीये का बघूया. तर असे मेंटोर मला कसे मिळतील, आणि काही मेंटोर मला पटकन मिळाले, काही खूप वेळ लागला. म्हणजे ते असं खत पाणी घालून रिलेशनशिप ती जमवावी लागली. आणि कुठलाही मेंटोर काहीही नाही शिकवू शकत. आपल्याला काय पाहिजे ते पुन्हा हा का कायम कायम येत राहणार असं मी तुम्हाला सांगते. मला शेअर करायला येत नाही, काय केलं माहिती नाही मी. ओ नाही, असू दे. नाही, असू दे. मी जरा आपल्याला ह्याची मदत होतीये का बघत होते, टेक्नॉलॉजी माझ्या याला. पण थोडक्यात काय की आपल्याला काय शिकायचंय माहिती असल्याशिवाय आपल्याला शिकवणारा भेटणार कसा, हे समजायला मला वेळ लागला. म्हणजे प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत जाईन, मी चुका केल्या चुका केल्या चुका केल्या, आणि मी चुकातून शिकत गेले. हे जे सर्वात महत्वाचं आहे. एका मेंटरची गोष्ट सांगते. आणि भूषण तुम्ही जरा कीप मी ऑनेस्ट, की आता बास आपण दुसऱ्या विषयाकडे बोलूया. वेळेचं तुम्ही जरा माझ्यावर चेक करा, नाही तर मी अशीच बोलत राहीन. हो हो, नाही, नो प्रॉब्लेम. अ, तर अशाच एका मेंटोरला मी मेंटोरशी बोलत होते. मला सॉफ्ट स्किल्स शिकायची होती त्याच्याकडनं. तर त्याने मला सांगितलं बी अ मगजी. मला पहिल्यांदा कळे ना काय बी अ मगजी, व्हॉट्स दिस.
तर मगजी बो हा एक 5 फूट 3 इंच असा असलेला बास्केटबॉल प्लेअर, प्रोफेशनल बास्केटबॉल प्लेअर. आणि इतर बास्केटबॉल प्लेअर कसे 6 फूट 7 फूट वगैरे उंच असतात, 6 कमीत कमी. तर हा मगजी हा कित्येक वर्ष स्टील्स लीडर होता. आणि तो काय करायचा, हे उंच उंच जे आपले बास्केटबॉल प्लेयर्स आहेत त्यांच्या पायांमधनं पळत जायचा, किंवा त्यांचे असे हात त्यांनी बॉल अडवायला आडवे केले की असा हाताखालून पळत जायचा. आणि तो दॅट्स हाऊ ही युज टू स्टील द बॉल. तर हा माझा मेंटर म्हणायचा, विनय बी अ मगजी. मी म्हंटल, अरे मी कशी मगजी होणार, म्हणजे मी बास्केटबॉल खेळत नाही, म्हणजे तू काय म्हणतोयस. तर तो मला म्हणाला की तुझ्याकडे कायम लोक एक स्त्री आणि एक एशियन म्हणून म्हणणार. तू काहीही बदल करू शकणार नाही, काहीही केलंस तरी या दोन गोष्टी कायम राहणार. आणि त्या गोष्टी एकदा ठरल्या की त्यांची एक चौकट ठरते, की प्रत्येकाचे स्टेरिओटाइप्स असतात. एशियन वुमन ती हे करणार, हे बोलणार, असं करणार. तर बी अ मगझी. तुझा परसिव्ड वीकनेस जो आहे, मगझीच्या बाबतीत त्याची उंची नाही, तुझा परसिव्ड वीकनेस ट्रान्सफॉर्म दॅट इन टू युअर युनिक ऍडव्हान्टेज. महत्वाचं म्हणजे युनिक ऍडव्हान्टेज. आणि तो म्हणाला की असं तू काहीतरी कर की सगळ्यांना ऑफ बॅलन्स, प्रत्येक जण चौकट काढतील, तू असं करशील तसं करशील, चौकटी बाहेरचं काहीतरी वेगळं कर. So you can put them off balance, and that's how you can stand up above the crowd. तर अशा प्रकारचे मेंटर्स मला खूप मिळत गेले. म्हणजे प्रत्येक जणाकडनं मी असं मुंगी जशी एक एक दाणा साखरेचं हे करत जाते ना, तशी मी करत गेले, शिकत गेले असं प्रत्येक मेंटोरकडून. तर असं हे मेंटोरचं खूप महत्व आहे. आणि ऑब्व्हियसली ओव्हर द इयर्स मी स्वतः मेंटोरचा रोल करते. माझ्याकडे खूप मेंटीज, त्यांच्याबरोबर मी काम करते, कारण मेंटोर अँड मेंटी, अदर साइड ऑफ द कॉइन. अनदर वन आहे तो म्हणजे स्पॉन्सर. आणि स्पॉन्सर म्हणजे काय, की जो माणूस आपल्याला पडद्यामागे मदत करतो. म्हणजे आपण तो स्पॉन्सर टिपिकली आपल्या पेक्षा 2-3 लेवल तरी वरचा असेल, त्याला जास्त विजिबिलिटी असते. आपण ज्या मीटिंग्समध्ये जाऊ शकत नाही, आपला मेंटोर सुद्धा जाऊ शकत नाही, त्या मीटिंगमध्ये तो असतो आणि म्हणतो, अरे आपण हे स्ट्रॅटेजिक प्रोजेक्ट करणार आहोत, याच्यासाठी विनयाला आपण घेऊया. कारण एक तर तिचा अनुभव आहे, किंवा ती पटकन शिकेल, किंवा तिला एक्सपोज काही कारण असतील. तर तो आपल्यासाठी लोकांना ही इज ट्राइंग टू सपोर्ट अस अँड प्रमोट अस. तर असा हा रोल आहे स्पॉन्सर. आणि चौथा रोल आहे साऊंडिंग बोर्ड. तर साऊंडिंग बोर्ड म्हणजे मी म्हणते, आणि एकच माणूस हा कुठलाही रोल करू शकतो बरं का, पण प्रत्येक रोलमध्ये त्याचा म्हणजे तो स्पॉन्सर असला तर रोल वेगळा असेल, माणूस तोच असेल. कारण असंही मी एक्सपिरियन्स केलं की माणूस तोच असेल, पण तो जेव्हा ॲलाय असतो तेव्हा त्याची बिहेवियर वेगळी असायला पाहिजे. तो जेव्हा मेंटोर असतो त्याची बिहेवियर वेगळी असायला पाहिजे. आणि साऊंडिंग बोर्ड म्हणजे माझे मित्र म्हणा, किंवा किंवा कॉलिग्स कसंही म्हणू शकतो. आणि ॲलायज मी सहकारी आणि साथीदार असे दोन वेगवेगळे करते. कोवर्कर अँड ॲलाय असा डिफरन्स करते मी. कोवर्कर्स पुष्कळ असतात, ॲलायज फार कमी असतात. आणि हा साऊंडिंग बोर्ड म्हणजे जो आपल्याला अ, ज्या जो आपला खरा मित्र आहे म्हणा, त्याच्याशी आपण मोकळेपणे बोलू शकू, आणि हॅफ बेक्ड आयडियाज आपण त्याच्याशी शेअर करू शकू. अ, आणि त्याला आपण म्हणू शकतो, अरे 2 मिनिटं विचार कर, जास्त करू नको, आणि याच्यात काय तुला चांगलं वाईट दिसतंय ते सांग. आणि त्याच्यातनं असे जे फीडबॅक मिळत गेले मला, आणि महत्वाचं त्यातनं असं झालं, माझ्या लक्षात आलं की मी जेव्हा बोलते आणि माझं बोललेलं मी जेव्हा ऐकते, त्याच्यात मला लक्षात आलं की मी आणखीन शिकते. मी नुसतं मनातल्या मनात जर विचार केला, किंवा मी तो प्रत्यक्षात दुसऱ्याशी बोलून माझ्या कानाने ऐकला, तर मला आणि वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे सुचायला लागल्या, असं मी म्हणेन. तर असे हे 4 रोल्स मला अतिशय महत्वाचे ठरले माझ्या करिअरमध्ये. आणि मी आता जास्त करिअर बद्दल बोलत नाही, आपल्याला दुसऱ्या ह्याच्यात पण जायचंय. तर अशा प्रकारे मग मी सर्व्हंट लिडरशिप माझी डिव्हेलप केली. म्हणजे अशी सर्व्हंट लिडरशिप अशी काही ढगातनं आलेली आयडिया नाहीये. चाणक्यानी ती आयडिया आपल्या
फार 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 वर्षापूर्वी लिहून ठेवलेली आहे की राजाने कसं वागावं. त्यांनी सर्वंट लिडरशिप म्हटलंय की नाही माहिती नाही मला, पण आय डिसाइडेड दॅट्स व्हॉट आय वॉज गोन टू डू. आणि मी अशी कॉर्पोरेट लॅडर म्हणा किंवा कॉर्पोरेशन मध्ये मला प्रमोशन्स मिळत गेली. महत्वाचं म्हणजे मी बायकांना मदत करत गेले, कारण मला जशी पुरुषांनी मदत केली तसं मी बायकांना मदत करत गेले, पुरुषांना मदत करत गेले. आणि महत्वाची गोष्ट, मी इतक्या चुका केल्या त्याप्रमाणे माझा एक लीडरशिप प्रिन्सिपल होतं आहे की माझ्या ऑर्गनायझेशन मधल्या लोकांना चुका करून शिकण्याची संधी मिळायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी जे एअर कव्हर लागतं त्यांना ते द्यायची जबाबदारी माझी आहे. असं माझं अगदी मी मनाशी ठरवलं होतं. दॅट्स पार्ट ऑफ माय लिडरशिप. आणि मग मी युरोपमध्ये गेले, एशियामध्ये काम केलं, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम केलं. आता कम्फर्ट झोन बद्दल आपण बोलत होतो. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम केलं, कस्टमर सपोर्ट मध्ये काम केलं, P&L, आय बिल्ड अ बिझनेस इन युरोप, मर्जर्स ऍक्विजिशन्स मध्ये काम केलं, जॉईंट व्हेंचर पार्टनरशिप केली. असं खूप वेगवेगळ्या बिझनेस स्ट्रॅटेजी, म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी थोडाफार संबंध असलेल्या खूप गोष्टी केल्या. आणि अलॉंग द वे मी MS आणि MBA ही पूर्ण केलं. तर असं करत असताना तर तर आता मी असं करते की लेट्स काइंड ऑफ शिफ्ट अवर गिअर्स अ लिटल बिट. कारण आपण कॉर्पोरेशन बद्दल बरंच बोललोय. तर थोडंसं मला नॉन कॉर्पोरेशन बद्दल बोलायचंय. आणि आय रिअली वॉन्ट टू सी की हाऊ कॅन आय शेअर, कारण या काही काही गोष्टी आहेत मला अगदी, आय रिअली वॉन्ट टू शेअर विथ यू. मी शेअर करते का आता? हो हो, येतोय आता. ओके. तर मी एक दोन तीन आपण वी स्किप सम, तर मी लेट मी सी इफ आय कॅन शो यू कपल ऑफ पिक्चर्स आणि विल मूव्ह टू कॉर्पोरेशन. आय मीन वी मूव्ह अवे फ्रॉम कॉर्पोरेशन. I think you can go in slideshow mode so that the pictures will be seen bigger. मागे अजून जा, मागे. हा, आता पुढे जा. तू हे करतेस का? हे पोकर वर्सेस रमी मला दाखवायचं होतं तुम्हाला. गेम्स मदर नेवर टॉच यू. हा मगझिबो, म्हणजे Hello. तुम्हाला लक्षात येईल की हाऊ ही कॅन डू रिअली अमेझिंग थिंग्स. आणि हा Hello. टिपिकल बास्केटबॉल प्लेयर. तर जेव्हा माझा मेंटर म्हणाला बी अ मगझी, तुमच्या आता लक्षात आलं असेल आपण काय म्हणतोय ते. Hello. हा. Slideshow mode मध्ये गेलात तर पिक्चर्स मोठे दिसतील. ओके, गुड. Thank you. ओके. तर हा आपला मगझी बो आहे. मगाशी मी तुम्हाला त्याची गोष्ट सांगितली. ही एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. कल्चरचं, म्हणजे आपण कॉर्पोरेट सोडण्याच्या आधी कल्चरच्या बाबतीतली छोटीशी गोष्ट सांगायची आहे. मी युरोपमध्ये होते. आणखीन नेटवर्क ऑपरेशन सेंटर आम्ही फार थोड्या वेळात अतिशय सुंदर आम्ही बांधू शकलो, कारण युरोप आणि US असा दुवा किंवा पूल आम्ही करू शकलो. आणि त्याचं ओपनिंग होतं, मोठी प्रेस कॉन्फरन्स वगैरे वगैरे सगळं होतं. आणि मी एम्स्टरडॅमहून नीसला चालले होते. त्यावेळेस तेवढ्या प्रवासात माझं सामान हरवलं. आणि तिथे म्हणजे मी रात्री 8ला पोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला प्रेस कॉन्फरन्स वगैरे होती. तर आता काय करायचं काय करायचं. माझ्या तिथल्या मॅनेजरने सांगितलं, अरे माझी बायको तुझ्यासारखीच आहे, तिचे कपडे तुला बसतील. नाही नाही, मला तिचे नको, असं करत माझ्या सेक्रेटरीने भरभर भरभर जाऊन एका मोठ्या डिपार्टमेंट स्टोअरमध्ये नेलं. फ्रेंच भरभर बोलून का माझ्यासाठी हे घे ते घे, मेकअप वगैरे केला. छान झाला प्रोग्राम. पण हा फोटो मला मुद्दाम दाखवायचा आहे. ही माझी फ्रेंच फॅशन, जर्मन कार, डच हाऊस. मी हॉलंडमध्ये राहत होते. हे माझ्या हॉलंडमधल्या घरासमोर इंडियन मी. म्हणजे कल्चर कशी एकत्र आली हे दाखवायचं होतं मला या फोटोतनं तुम्हाला. दुसरी एक छोटीशी पटकन गोष्ट सांगते आणि मग आपण नॉन कॉर्पोरेट कडे जरा वळूया. काही गोष्टी कशा असतात की आपण आपलं
लीडरशिप म्हणा किंवा आपण ह्युमर कसा वापरू शकतो, ही गोष्ट आहे फ्रान्समधली. आणि युरोपमध्ये किंवा मी माझ्या लेवलच्या कोणी मुली नव्हत्या, बायका नव्हत्या. आय वॉज ऑलवेज द ओनली वुमन ॲट द टेबल. तर फ्रान्समध्ये आमचं कस्टमर मीटिंग झाली वगैरे, सगळं शिस्तीत झालं. आम्ही असं डिनरला बसलेलो होतो, टिपिकल फ्रेंच. जेवण झालं आणि आम्ही सिगार आणि ब्रँडी, अगेन टिपिकल फ्रेंच. लोकांनी कोणी ब्रँडी घेतली, कोणी दुसरं काय घेतलं असेल. तर सिगारची बॉक्स त्यांनी आणली त्या वेटरने. एकाच्या हातात दिली, त्यांनी घेतली नाही घेतली. दुसऱ्याला पास केली, त्यांनी घेतली नाही घेतली. माझ्या डावीकडच्या माणसाने घेतली आणि मला न विचारता माझ्या उजवीकडच्या माणसाकडे दिली. तेव्हा माझ्या डोक्यात आलं, अरे, आय अर्न द राईट टू बी ॲट दिस टेबल. दॅट मीन्स आय अर्न द राईट टू बी ॲस्क्ड. तू मला जणू मी अदृश्य आहे असं केलंस, मला तू विचारलं नाहीस. आणि आय कॅन नॉट लिव्ह लाईक दॅट. यू हॅव टू ॲस्क मी. तर मी माझ्या उजवीकडच्या माणसाला म्हणलं, तू परत आण सिगार बॉक्स. तर हा डावीकडचा माणूस म्हणतो, तुला येते सिगार ओढायला, तुला आवडतंय? म्हटलं, मला माहिती नाही, मी कधी ओढलेली नाहीये, मला माहिती नाही. पण तू मला विचारलं नाहीस, तर तू आता मला शिकवणार आहे सिगार कशी ओढायची. आणि एकदम असं टेन्स, आम्ही 8-10 जण, असं टेन्स वातावरण झालं. तर मला म्हणला, तुला शिकायची आहे? हा, म्हटलं, तू मला विचारलं नाहीस, विचारलं असतं तर नाही म्हणलं असतं ना मी. मला तू विचारलं नाहीस तर मला शिकायची आहे, तू शिकव. तर तो मग शिकवली त्याने मला. आणि पहिला झुरका घेतल्याबरोबर असा ठसका आला. तर सगळे आता काय करणार काय करणार, तर मीच माझ्यावर हसायला सुरुवात केली. आणि मी सगळ्यांना विचारलं, तुम्ही काय सिगार ओढत थोडेच जन्माला आला होता? तुम्हाला पण तुमचा पहिला झुरका, तुमच्याच गोष्टी सांगा ना मला, तुमचे अनुभव सांगा. तर अशा याच्यात आमचं एकदम म्हणजे टेन्शन जे होतं ते एकदम विरून गेलं. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मी माझी लिडरशिप सिद्ध करू शकले, की तुम्ही असं मला न विचारता करून चालणार नाही. पण त्याच्याकडे बोट न दाखवता की तू असं हे कसं केलंस. म्हणजे असं सेल्फ काय म्हणायचं, ह्युमिलिएशन म्हणणार नाही मी, पण ठीक आहे ना, येत नाही मला. पण त्याच्यातनं दे अंडरस्टूड आय वॉज समबडी टू बी रॅकन विथ अँड आय वॉज हिअर टू स्टे. तर अशा प्रकारे आपलं इंडिव्हिज्युअलिटी, असर्टिव्हनेस, कारण बायका म्हणजे आक्रस्ताळी, तर त्याच्यासाठी असर्टिव्हनेस आपण कसा करू शकतो किंवा करावा लागतो, हे त्याच्यातनं मी शिकत गेले. तर मी आता मगजीचं झालं बोलवलंय. तर करिअर म्हणजे विविधांगी असते असं मी म्हणेन. अ, पण तेव्हा काही कळत नव्हतं, या गोष्टी तेव्हा कळत नव्हत्या. कारण जेव्हा मी एकटी होते, ॲक्रनमध्ये होते मी, त्या काळात मी असा डोक्यात विचार होता माझ्या, की मी अमेरिकेत मला कोणी हळदी कुंकू देऊन बोलवलं नाहीये. मी माझ्या पायानी आले, मी ठरवलंय राहायचं म्हणून. तर मला इथे काय असतं ते मला शिकायचंय. आणि त्या संदर्भात मग मी तिथलं अमेरिकेतलं अ, अमेरिकेत म्युझिक, मला इथली म्युझिकची खूप आवड आहे. मी बिनाका गीत मला म्हणा किंवा त्या काळचं 60s अँड 70sचं म्युझिक मला अतिशय आवडायचं. मी अमेरिकन म्युझिकची आवड निर्माण झाली मला, कारण शेवटी इट्स अ म्युझिक, इट हिट्स युअर सोल. आणि मग मी ट्रम्पेट, सॅक्सोफोन आवडायला लागले, जॅझ आवडायला लागलं. मी पूर्वी स्कूटर चालवायची, तर अमेरिकेत मोटरसायकल चालवायला लागले. मी ऍक्च्युअली डॅन्सिंग पण शिकले. ती पण गोष्ट अशी मजेशीर आहे. मला लॅटिन बॉलरूम डॅन्स शिकायचं होतं. का शिकायचं होतं माहिती नाही, पण मला शिकायचं होतं. तर असाच एक मला मित्र भेटला. आणखीन हे शोधा म्हणजे सापडेल तुम्हाला सारखं माझ्या बोलण्यातून लक्षात येईल. तोंड उघडा म्हणजे मदत मिळेल, शोधा म्हणजे सापडेल. तर मी असंच जिम मध्ये असताना एक मित्र भेटला. त्याला म्हटलं, अरे, मला डान्सिंग शिकायचंय. तर तो म्हणला, तू काय करतेस? नाही म्हणलं, मी डान्स स्कूलला वगैरे जाते. तर इट टर्न्ड आउट ही वॉज अ ग्रेट डॅन्सर, फॅन्टॅस्टिक डॅन्सर. तर मला म्हणतो, डान्सिंग स्कूलला जाते, तुला डान्स म्हणजे काय माहितीये का? मला म्हणला. म्हटलं, हा, मग ते शिकवतात ना मला, 1 2 3 असं करा, असं करा, असं करा. तो म्हणाला, डान्स म्हणजे काय तर म्युझिक नीड्स टू गेट इनसाइड युअर बॉडी, फील द रिदम, अँड इट स्पॉन्टेनियसली बर्स्ट आउट ऑफ युअर बॉडी, दॅट्स डान्सिंग. म्हणजे हे जे डॅन्सिंगचं जे मोल आहे, डॅन्सिंगची जी गमक आहे,
ती मला माझ्या मित्राने शिकवली, की मला जिथे कुठेही ती शिकायला मिळाली नसेल ती. आणि मग त्यांनी मला सांगितलं, अरे तू मग, कारण मला डान्सची म्हणजे ओ की ठो म्हणत नाही, दोन दोन डाबी पावलं आहेत म्हणते मी मला. तर त्यांनी मग मला डान्सचे आपले बॉलरूम गाऊन्स वगैरे 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 त्यांनी म्हणजे माझ्यासाठी खूप त्यांनी मदत केली, की मला हे पुस्तकात मी लिहिलंय, दीज वर नॉट माय क्लोज, दीज वर माय डॅन्स आर्मर्स, असं झालं. तर असं करत करत ना मी खूप शिकत गेले, वेगवेगळं शिकत गेले. आणि स्कीइंग हा त्यातलाच आणि एक प्रकार झाला. मी एकदा बघत होते ऑलिम्पिक, 80s मला वाटतं, आता वर्ष आठवत नाही मला. आणि विंटर ऑलिम्पिक्स बघताना मी अशी स्कीइंगच्या प्रेमात पडले. असं माझं रोमॅन्टिक विजन होतं, की मी आय वॉन्टेड टू बी वन विथ द माउंटन. हे माझं रोमॅन्टिक विजन. आणि वन विथ द माउंटन म्हणजे आता कोणी जर स्कीइंग करणारे असले इथे, तर आय एम जस्ट गोन गो स्लायडिंग डाऊन वन विथ द माउंटन वगैरे वगैरे. आणि मग मी शिकायला सुरुवात केली. चुकले, पडले, पण शिकत राहिले. इथे 3 चॅट्स दिसत आहेत मला. कोणी प्रश्न विचारलेत का? कारण मी चॅटकडे बघत नाहीये. तर प्रश्न असले तर तुम्ही म्हणजे बोलायला सुरुवात करा असं म्हणेन. मी बघत नाहीये चॅटकडे. आता हे चाललंय ते मी ठेवते. पुन्हा टेक्निकल डिफिकल्टीज नकोत मला अजून. तर तर म्हणून मी मग शिकायला सुरुवात केली. तर ते सुद्धा प्रत्येक गोष्ट करायची ते वाय नॉट. माझी जशी मच्युरिटी वाढत गेली तसं वाय नॉट, व्हॉट, हाऊ, वेन असे आराखडे होत गेले माझे. त्यामुळे स्कीइंग शिकायचं म्हटलं तरी सुद्धा मग ते फॉर्म कसा असतो, त्याचे एक्सरसाइज कसे करायला लागतात, त्याच्यासाठी फ्लेक्सिबिलिटी कशी यायला लागते, हे सगळं मी शिकत गेले. आणि मग मी ईस्ट कोस्टचं स्कीइंग कसं वेगळं असतं, वेस्ट कोस्टचं स्कीइंग कसं वेगळं असतं. आणि स्कीइंग वेगळं असतं म्हणजे एकीकडे आईस कसा असतो, दुसरीकडे पावडर कशी असते. कारण जेव्हा मला वन विथ द माउंटन, की माउंटन अँड आय शुड बी वन अँड द सेम, इतकं चांगलं मला स्कीइंग करायला यायला पाहिजे. तर मला तो माउंटन कसा आहे, त्याची टोरेन कशी आहे, स्नो कसा आहे, त्याचं टेम्परेचर कसं आहे, त्याच्यात ह्युमिडिटी कशी आहे, एवढ्या बारीक 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 गोष्टीचा मी विचार करायला लागले. आणि मी दरवर्षी मग स्कीइंग सुरू केलं. म्हणजे मी युरोपमध्ये असताना पण मी स्कीइंग करत होते. आणि असंच चालू असताना, युरोपमध्ये असताना असंच मेडिटेरेनियनकडे बघत असताना मला वाटलं, अरे समुद्र म्हणजे, आधी मला बाबांच्यामुळे समुद्राची अतिशय आवड. म्हणजे पाण्यात मला बाबांनी समुद्रावर लाटांवर उड्या मारायला शिकवलेलं. त्यामुळे समुद्राचा मला अतिशय अतिशय म्हणजे ओढ आहे असं मी म्हणेन. आणि मेडिटेरियनकडे असं बघत बघत असं ड्रीम वर्ल्डमध्ये मी जायचे, की कशा लाटा येत आहेत कसं. आणि तेव्हा मला स्कीइंग, सेलिंगचं स्वप्न पडलं. आणि मग मी ग्रीसमध्ये आयोनियन ओशनमध्ये आम्ही चौघी जणी सेल लर्न टू सेल हॉलिडे म्हणायचे ते. म्हणजे 2 आठवडे आम्ही एका फ्लोटिलामध्ये होतो. फ्लोटिला म्हणजे आमच्या एक 10 अशा सेल बोटींचा ग्रुप, त्याला फ्लोटिला म्हणतात. आणि आमचा एक सेलिंग इन्स्ट्रक्टर होता. तर ग्रीसमध्ये सेलिंग करायला शिकलो आम्ही. आम्ही चौघी जणी एकदम म्हणजे काही लोकांना हे समजेल, काहींना नाही समजणार. अगदी असे मॅनिक्युअर्ड नखं वगैरे आमची होती. मेकअप, मॅनिक्युअर्ड नखं अशी करून आम्ही बोटीवर गेलेलो. आमचा अ, अ, हा आमचा ट्रेनर मला म्हणला, या काय मुली काय शिकणार नाही, तेवढे नखरे करून आल्यात, असं तसं तसं. आणि आम्ही एकदा चुकून असं वादळात सापडलो. आणि आम्ही ग्रिट आणि जिद्द याच्यावर आम्ही त्या वादळातून बाहेर आलो. आमच्या फ्लोटिला मधून आमची शेवटची बोट परत आली त्या दिवशी. आम्ही एका आयलंड पासून दुसऱ्या आयलंड पर्यंत असं सेलिंग करायचो. आणि त्या दिवशी आमच्या इन्स्ट्रक्टरनी आम्हाला मानलं. त्यांनी सांगितलं आम्हाला, की आम्ही मानलं तुम्हाला, खरंच सेलिंग करायला तुम्ही शिकायला आलेले आहात, आम्ही मानलं तुम्हाला. 2 आठवड्यांनी आमचे सगळे केस विस्कटलेले होते, आमची नखं तुटलेली होती. एवढी आमची कमिटमेंट होती सेलिंगसाठी. आमची मॅनिक्युअर्ड नखं तुटलेली होती. खूप मजा केली. खूप नवीन शिकलो. म्हणजे
काम सीज नेव्हर मेक गुड सेलर्स असं म्हणतात ना, त्याचा आम्हाला त्यावेळेस खूप अनुभव आला. आम्ही जेव्हा अनएक्सपेक्टेड वादळात सापडलो आणि मग ते सेलिंग पुढे मी मिनिसोटामध्ये आल्यावर सुद्धा सुरू ठेवलं रादर. फक्त मिनिसोटातलं सेलिंग लेकवरचं सेलिंग होतं आणि हे आम्ही आयोनियन ओशन, ग्रीस आणखीन इटली मधल्या ओशन मध्ये केलेलं सेलिंग. अम, आणि मग काही दिवसांनी माझ्या लक्षात यायला लागलं की लेकवरचं सेलिंग आणखीन समुद्रातलं सेलिंग याच्यात फरक आहे आणि मला समुद्रातलं जास्त आवडतं. म्हणून मी कायाकिंग कडे वळले. म्हणजे तरी पाणी आणि डोंगर हे माझ्या आयुष्यात आतापर्यंत कायम येत गेले, कधीच राहिले नाहीत मागे. आणि मी कायाकिंग सुरू केलं. हे म्हणजे दिस इज मोर लाईक लर्निंग कायाकिंग. आणि त्याच्यात महत्वाचं काय शिकायचं असतं की तो कायाक उलटा झाला तर आपल्याला पाण्यात सुलटा करायला पाहिजे. त्याला रोलिंग म्हणतात. आणि ते शिकायला लागलं. कायाकिंगचे एक्सरसाइजेस वेगळे, त्याची फ्लेक्सिबिलिटी वेगळी. मी जसं स्कीइंग बद्दल तुम्हाला आता बोलले, तसं कायाकिंग साठी सुद्धा प्रत्येक स्पोर्ट्ससाठी वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि मग मी नॉर्थ पोलला पण गेलेले होते, 80 डिग्रीज नॉर्थ. तर हे आर्टिक ओशन मध्ये कायाकिंग केलं मी. आणि नॉर्थ पोलला मला का जायचं होतं त्याची पण अशी गंमतशीर गोष्ट आहे. शाळेत असताना आपल्याला शिकवलेलं असताना की आपली पृथ्वी गोल आहे वगैरे वगैरे. तर त्यावेळेस मला वाटायचं, अरे मग जी टोकाला माणसं जातात तिथे पाटी असते का की पृथ्वी इथे संपली, पुढे जाऊ नका, पुढे गेलात तर पडाल तुम्ही पृथ्वीवरनं. ती आपली शाळेतली गोष्ट असते ती. तर मला त्या पाट्या बघायच्या होत्या नॉर्थ पोलला जाऊन आहेत का नाहीत. म्हणून नॉर्थ पोलला मुद्दाम जायचं होतं. पाट्या नाही सापडल्या मला अर्थातच. पण आर्टिक ओशन आणखीन टंड्रा या भागाचा खूप मजा केली, शिकले प्रत्येक गोष्टीत. म्हणजे मी ऑलवेज 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 कायम विद्यार्थी राहिले, असं मी म्हणत राहीन. त्याच्यानंतर असं एकदा डोक्यात आलं की प्राण्यांचं म्हणजे मला निसर्गातून मला पॉझिटिव्ह एनर्जी कायम मिळत गेली. या सगळ्या स्पोर्ट्स मधून मला एन्डोर्फिन्स मिळत गेले असं म्हणेन मी. आणि असंच एकदा माझ्या एका मित्राचे 2 कुत्रे होते आणि त्या 2 कुत्र्यांना म्हणजे दे गॉट ओल्ड आणि दे डायड. त्यावेळेस मला असं कुत्र्यांशिवाय घर नाही असं वाटायला लागलं. म्हणून मग छोटा तो ही दिस इज द बेबी पोलर, 6 आठवड्याची कुत्री, आता ती 14 वर्षाची जवळजवळ झाली आहे. घरात घरात आहे ती. पण जी आपण एम्पथी जी म्हणतो ना, ती माणसात नसते, इतकी प्राण्यात आणि माणसात असते. तर कुत्रा आणि घोडा हे 2 प्राण्यात मला अतिशय असं जाणवलं की दे आर सो एम्पथॅटिक. म्हणजे मी या पोलरला, ती लहान लहान जे 4-5 वर्षाची असताना तिला मी ओल्ड पीपल होम्स किंवा नर्सिंग होम मध्ये घेऊन जायची. आणि आता आपल्या इथे जर कोणी डॉक्टर असले इथे तर आय होप दे विल सेकंड मी की हे असे जे एम्पथॅटिक प्राणी असतात ते जर तुमच्या जवळ आले तर तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं. कारण त्यांच्यात एन्डोर्फिन्स आपल्या शरीरात तयार होतात, नॅचरल एन्डोर्फिन्स. ऑक्सिटोसिन म्हणतात त्याला. जसे एन्डोर्फिन सारखे ऑक्सिटोसिन तयार होतात. तर अशी पोलर म्हणजे शी इज पार्ट ऑफ माय हाऊस होल्ड असं म्हणेन मी आता. आणि पोलर साठी म्हणून मी डॉग स्लायडिंग शिकले. कारण पोलरचा भाईबंद म्हणूया, पोलरचे भाईबंद, कारण ती अलास्कन हस्की आहे. पोलर नाही करत हे आपलं डॉग स्लायडिंग, पण पोलर साठी म्हणून डॉग स्लायडिंग शिकले. मग मी स्नो मोबिलिंग शिकले. अम, तर असं म्हणजे मी कायम शिकत राहिले. म्युझिक म्हणा, डान्सिंग म्हणा, किंवा हे स्पोर्ट्स. म्हणजे मी कधी पण मला वाटलं नव्हतं की मी आयुष्यात कधी स्पोर्ट्स वगैरे काय करेन. पण आय आय जस्ट एन्जॉयड इट. म्हणजे मी ते 2 हॉर्मोन्स बद्दल बोलले ना, एन्डोर्फिन्स आणखीन ऑक्सिटोनिन. त्या म्हणजे नंतर मग अभ्यास केल्यावर कळलं की इट्स इट्स ऑल अबाउट दोज हॉर्मोन्स. त्यांना मी हॅपी हॉर्मोन्स म्हटलंय. पुस्तकात मी थोडक्यात म्हटलं की दोज आर माय हॅपी हॉर्मोन्स. तर असं हे नॉन नॉन कॉर्पोरेट वर्ल्ड माझं वाढत गेलं. त्याबरोबर माझे मित्रमैत्रिणी होत गेल्या.
म्हणजे माझे अलायज म्हणा, माझे साऊंडिंग बोर्ड म्हणा. कारण हे जे रोल्स जे आहेत ते कॉर्पोरेट म्हणा, नॉन कॉर्पोरेट म्हणा, ते जीवनाचे रोल्स आहेत. ते काय असं कॉर्पोरेट साठी असे बंदिस्त नाही आहेत काही केलेले रोल्स. आणि माझं काय झालं की नंतर माझ्या डोक्यात वर्क लाईफ हार्मोनी, 1-2 मिनिटं मी त्याच्याबद्दल बोलते. जेव्हा मी कॉर्पोरेटमध्ये पुढे पुढे जात होते तेव्हा असं माझ्या लक्षात आलं की माझं स्वत्व जे आहे ते माझ्या कॉर्पोरेट टायटल बरोबर आहे, की विनया म्हणजे व्हीपी ऑफ ब्ला ब्ला ब्ला. आणि टिपिकल अमेरिकन म्हणजे इट्स अ कॅपिटलिस्ट सिस्टम. म्हणजे कोणाचे कोणाला कंपनीची लॉयल्टी आपल्याला नसते ना, आपल्याला पण म्हणजे आता तर अगदीच कमी व्हायला लागली आहे माणूस टू कंपनी, एम्प्लॉयर टू कंपनी लॉयल्टी. आणि जेव्हा मी लुसन टेक्नॉलॉजी सोडलं ह्याच्यातनं, युरोपमधनं परत आल्यावर, त्यावेळेस माझ्या लक्षात यायला लागलं की व्हॉट्स माय वर्क लाईफ बॅलन्स, व्हॉट एम आय डुईंग, एम आय टू स्ट्रेस्ड आउट. म्हणजे मी नेहमीच असं म्हणते की आपली स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स असतात, गिटार म्हणा किंवा हार्मोनियम नाही पण तानपुरा. तर त्या स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंटला काही प्रकारचं स्ट्रेस हा लागतो, ताण लागतो. अगदी कमी ताण झाला तरी म्युझिक होत नाही आणि खूप ताण झाला तरी म्युझिक होत नाही. बरोबरचा ताण लागतो. तर माझ्या डोक्यात असायला लागलं की माझं स्वत्व विनयापेक्षा, विनया ही ही व्हाईस प्रेसिडेंट आहे असं यायला लागलं. आणि नंतर मी मिनिसोटाला आल्यावर तर आय गॉट लेड ऑफ. म्हणजे मी 50शीत होते त्यावेळेला. आणि एकदम अरे बापरे, म्हणजे हु एम आय. म्हणजे मास्लोज हायरार्कीवर म्हटलं तर जशी मी सुरुवातीला ॲक्रॉनला सर्व्हायवल लेवलला होते तशी मी पुन्हा सर्व्हायवल लेवलला आले असं मला वाटायला लागलं. आणि त्यावेळेस मग असा पुन्हा मी विचार केला. आणि त्या जसं पूर्वी मी पळायला लागल्यावर जसं मला नवीन नवीन विचार यायला लागले तसं मी त्यावेळेस कायाकिंग सुरू केलं. आणि त्या एक्सरसाइज मधून, त्या हॅपी हॉर्मोन्स मधून मला खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळायला लागली. आणखीन त्यातून नुसतंच मी पहिलं टेलिकॉम मध्ये होते, त्यातून मी मग आता फायनान्शियल सर्व्हिसेस, हेल्थ केअर, मार्केटिंग सर्व्हिसेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागले. मी मॅनेजिंग कन्सल्टंट म्हणून काम करायला लागले. आणि हे सगळं कशाने, तर माझे हॅपी हॉर्मोन्स कसे जनरेट करायचं हे मी इनडिरेक्टली किंवा चुकत चुकत शिकत गेले. आणि त्यामुळे माझ्या पुस्तकात मी म्हटले माझी वर्क लाईफ हार्मोनी म्हणजे आय वॉन्ट टू मॅक्सिमाइज माय एंडोर्फिन्स ऑन अ डेली बेसिस. तर हे माझी डेफिनेशन आहे. वेबस्टरमध्ये तशीच मिळेल अशी खात्री नाही आहे माझी, पण ती माझी डेफिनेशन आहे. व्हॉट्स माय वर्क लाईफ हार्मोनी, मॅक्सिमाइज माय पॉझिटिव्ह एनर्जी, मॅक्सिमाइज माय एंडोर्फिन्स, माय हॅपी हॉर्मोन्स एव्हरी डे. मग ते एखाद दिवस सगळं कॉर्पोरेट वर्क असेल, एखाद दिवस सगळे माझे स्कीइंग मधले असेल, बट स्टील आय वॉन्ट टू मॅक्सिमाइज इट. तर ते आता माझ्या डोक्यात बसलेलं आहे. म्हणजे मी खूप हिंडले, अजून भारत बघितला नाहीये, खूप हिंडले, जगभर हिंडले, पण प्रत्येक वेळेस माझा का माझ्याबरोबर मच्युअर होत गेला. म्हणजे वाय नॉट या दोन गोष्टी अतिशय मला महत्वाच्या वाटत गेल्या. आणि या सगळ्यातनं मी असं म्हणेन की सॉफ्ट स्किल्स, इमोशनल इंटेलिजन्स आणि क्रिएटिव्ह सोल्युशन्स और क्रिएटिव्हिटी, या 3 गोष्टी मी खेळातही मला मिळाल्या किंवा जरुरी पडल्या किंवा कॉर्पोरेट जगातही मला उपयोगी पडल्या. काहीही असलं तरी एव्हरीथिंग कॅन बी डिस्टिल इन दोज 3 आयडियाज, असं मी म्हणेन आतापर्यंत. What does future bring for me? I have no idea. I'm learning. I'm exploring, I'm learning. थोडक्यात मला म्हणायचं आहे की आता मी इतकी वर्ष भारताच्या बाहेर आहे, तर मी आता जे काय शिकले आहे त्याचा भारतात उपयोग होऊ शकेल का? मी काही त्याचा उपयोग करून कोणाला त्याचा, म्हणजे गिव्हिंग बॅक वगैरे असले मोठे मोठे शब्द नाही मला वापरायचे, पण त्याचा उपयोग कोणाला भारतात होऊ शकेल का? किंवा माझ्या स्वतःच्या त्याच्या जोडीला बकेट लिस्टवर काय आहे?
मला भारत बघायचा आहे, मला सॅक्सोफोन वाजवायला शिकायचंय, मला गायला शिकायचंय, आणि काय काय असेल माहिती नाही मला. अजून माहिती नाही मला what future brings, but I know there is something there. Maximizing my happy hormones, that's what I'm looking for.